मुंबई पुण्यासह राज्यभरात गणेश उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. देशभरातील गणेश भक्तांसह सिनेसृष्टीतील कलाकार, राजकीय नेते मंडळी मुंबईमध्ये लालबागच्या राजाच्या दर्शनाला गर्दी करत आहेत. अशातच हिंदी टेलिव्हिजनवरील कुमकुम भाग्य तसेच पांड्या स्टोअर मालिकेमधील प्रसिद्ध अभिनेत्री सिमरन बुद्रुक लालबागच्या राजाच्या दर्शनाला आली होती. ती दर्शनाला आली असताना सुरक्षा रक्षकांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार समोर आला. अभिनेत्रीने स्वतः इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. कुमकुम भाग्य आणि पांड्या स्टोअर अभिनेत्री सिमरन बुद्रुक नुकतीच आपल्या आईसह लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेली होती. भेटायला गेली होती. यावेळी मंडळाच्या महिला कर्मचारी आणि बाउन्सर्सने गैरवर्तन केल्याचं सांगत अभिनेत्रीने संताप व्यक्त केला. यावेळी झालेल्या धक्काबुक्कीचा व्हिडिओही सिमरनने सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो सध्या व्हायरल होत असून चाहतेही संताप व्यक्त करत आहेत. अभिनेत्री गुरुवारी तिच्या आईसोबत लालबागच्या दर्शनासाठी गेली होती. दर्शन रांगेत सिमरनचा नंबर येताच तिच्या मागे उभे असलेल्या तिच्या आईने एक फोटो क्लिक केला. हे पाहून एका कर्मचाऱ्याने अचानक तिच्या आईचा फोन हिसकावून घेतला. सिमरनच्या आईने तिचा फोन परत घेण्याचा प्रयत्न केला असता तिला बाजूला ढकलण्यात आलं. हे पाहून सिमरनने मध्यस्थी केली, मात्र त्यानंतर बाउन्सर्सनी तिच्याशी असभ्य वर्तन केलं. सिमरनने पुढे सांगितलं की जेव्हा तिने घटनेचे रेकॉर्डिंग सुरू केले तेव्हा कर्मचाऱ्यांनी तिचा फोन हिसकावण्याचा प्रयत्न केला. अभिनेत्रीने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये सिमरनची आई आणि सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाल्याचं दिसत आहे. यावेळी मध्यस्थी केल्यानंतर अभिनेत्री आणि महिला सुरक्षा रक्षकांमध्ये वाद झाला. अभिनेत्रीने आपला हा अनुभव सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. भक्त सकारात्मकता आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि गैरवर्तनाची अपेक्षा न करण्याच्या हेतूने देवदर्शनाला येतात. गर्दी असल्यामुळे व्यवस्थापन करणे कठीण होत असेल, मात्र आलेल्या भक्तांना अशी वागणूक देणे चुकीचे आहे, हे अपेक्षित नाही, असे अभिनेत्रीने म्हटले आहे.